येस सर, येस सर, येस सर. 1 मिनिट चेक करते, सांगते तुम्हाला. 1 मिनिट. काकू, धारीवालची फाईल तुमच्याकडे का? यश, ही धारीवालची फाईल आहे ना? नाही. अरे हो, रेड फाईल धारीवालची फाईल आहे. नाही नाही, ही धारीवालची फाईल नाही आहे. यश, हीच से फाईल. धारीवालची फाईल नाही. नेहा माझा ऐक प्लीज. नेहा प्लीज. यश, ही रेड फाईल आहे, ही धारीवालची फाईल नो, आहे. 1 मिनिट. नेहा काय करतोयस यश? का झालं? मच्छर होता वाटतं. हाँ सर, सॉरी सर, तुम्हाला नाही सर. आणि एक 27 जून सर. हो सर, हो हो सर. शूलेस. नाही सर. हो हाँ सर, सॉरी सर. हो, मी तुम्हाला बाकी डिटेल्स पाठवते. हो सर, मी विचारते अकाउंटला. हो सर. तू ओकेस ना यश? नक्की? तुला कॉफी हवी आहे? चालेल सर. नाही, नको. यश, काय करतोयस? नाही, जरा पोट ना आज अनकम्फर्टेबल. मॅड झालायस तू, दुसरं काही नाही. मिस शेफाली, येस सर. काल ऑफिस मध्ये तुम्ही काय गोंधळ घालून ठेवला तुम्हाला माहितीये? काल ना सर, काल तर ऑफिस मध्ये पूजा होती ना सर. माझा तर दिवस खूप छान गेला. हेच, समोरचा काय बोलतोय ते नीट न ऐकता मध्येच आपली अक्कल पाझळता. अहो, कालच्या गोंधळाविषयी बोलतोय मी आणि तुम्ही मला पूजेविषयी सांगताय. तुम्हाला माहितीये तुमच्यामुळे काल किती टेन्शन मध्ये होतो मी. का सर, तुम्ही का टेन्शन मध्ये होता? तुमच्यामुळे. काल ऑफिस मध्ये पूजा होती आणि सर आले होते म्हणून मी काही बोललो नाही. आता त्या सगळ्या फाईल्स. कुठल्या फाईल सर? कुठल्या म्हणजे काल माझ्या केबिन मध्ये तुम्ही बाहेर नेल्या होत्यात ना, त्या सगळ्या फाईल्स. आणि सर समोर आल्यावर होळीचा रंग उधळावा तशा त्या उधळल्यात. हो, त्या फाईल्स. त्याचं काय झालं ना सर? काय झालं ते मला तुमच्याकडून ऐकायची गरज नाहीये. त्या फाईल्स मी प्रायोरिटीनुसार नीट अरेंज केलेल्या होत्या आणि त्यावर सरांची सही घ्यायची. कल्पना आहे तुम्हाला? आता त्या सगळ्या फाईल्स पुढच्या तासाभराच्या आत मला इथे माझ्या केबिन मध्ये हव्यात. ती प्रत्येक फाईल आणि त्याचा प्रत्येक कागद माझ्यासाठी अतिशय महत्वाचा आहे, कळलं? आता नुसतं उभ्या का? बोला काहीतरी. सर, तुम्हीच तर म्हणालात मध्ये मध्ये बोलू नका म्हणून. तुम्ही निघा बघू इथून. चालत्या बा इथून, जा. लेफ्ट हँडनी का टाईप करतोयस? लेफ्ट हँडनी काम केलं तर राईट ब्रेन साठी चांगलं असतं. वेडा झालायस यश तू. अहो पवार काका, शेफाली दिसत नाहीये. अरे घार तोंडे सरांनी आज तिला खूप झापले. ती त्यांचंच काहीतरी काम करत बसलीये. सकाळपासून वेळच नाही मिळाला. एवढी कामं होती की डोकं वर करून पाहिलंही नाही. I know. It has been quite exhausting. एक्झॉस्टिंग? सकाळपासून एक फाईल कवटाळून बसलाय आणि म्हणे एक्झॉस्टिंग. खूप काम केलंस ना तू. 1 मिनिट.
तू आता म्हणाली तुला डोकं वर करून बघायचाही वेळ नव्हता आज. तुझं माझ्याकडे कधी लक्ष गेलं का? आणि किरमाणींची फाईल आहे, इट्स अन इम्पॉर्टंट फाईल. धारीवाल. सॉरी, धारीवालची फाईल आहे ती. नेव्हरलेस इम्पॉर्टंट. ओके, म्हणून चेक करतोय मी ती. फाईल कुठे? शेफाली घेऊन गेली कधी? आत्ता. कुठे? घारतोंडे सरांच्या केबिन मध्ये. घारतोंड्यांकडे इम्पॉर्टंट फाईल आहेत. यश, तुला घरी जाऊन करायला काही नाहीये म्हणून इथे टाइमपास करतोस ना? तुला मदत व्हावी म्हणून मी इकडे थांबलोय, तर तू असं बोलतोयस मला? तू मदत नाही करतेस, वाढवून ठेवलेस उलट काम. नाही, ठीक आहे, जर असं असेल ना तर मी जातो मग. जा. सॉरी, मी करेन, तुझा. ठीक आहे, मी जातो मग. यश जा. नेहा, मी चाललोय खरंच. हो जा. नेहा, मी खरंच जाईन, मग मी येणार जा नाही. यश प्लीज. फक्त सांगतोय, मी गेलो तर मी परत येणार नाही. यश बाय. मी खरंच जातोय नेहा. यश. ओके. यश. यश. यश, उगाच आगाऊपणा करू नकोस. मला माहितीये तू घालवलेस. यश, कुठेस तू? यश, मला अंधाराची भीती वाटते. यश, हो तू सगळं काम केलंयस माझं. प्लीज ये ना. कुठे गेला हा? यश सॉरी, ये ना परत. नेहा. हा यश. परत पड. नेहा, हे बघ. तू नाही केलंस. नाही नाही नाही, मी नाही केलं. मी ऍक्च्युली माझा फोन शोधत होतो, बाहेर सापडत नाहीये. तुझा फोन कुठे? माझी पण बॅग बाहेर आहे. 2 मिनिटं थांब, मी तासाभरात येतो. तासाभरात? म्हणजे काहीतरी अरेंजमेंट करून येतो. आलो मी, आलो. यश, काही सापडलं? यश. आलो नेहा, 1 मिनिट. 1 मिनिट थांब. सापडलं? ओ इकडं. तू ना पडलास? अरे या किती फाईल्स आहे तिकडे. जरा हे धर. हा, तुला साधी माचीस पण पेटवता येत नाही? येते इकडे जरा अंधारात. दे मला. हे घे. काय झालं? असा अंधार मी कधीच बघितला नाही. तू अंधार बघितला नाहीयेस? नाही म्हणजे असं बोलतोय जसं स्वतः पॅलेस मध्ये राहतो आणि तिथे सगळीकडे जगमगाटच असतो. चल, खूप काम आहेत. आता कशा अरेंज करायच्या फाईल या अंधारात? मला काय वाटतं, एक एक मी करते. ओ माय गॉड. आर यू ऑल राईट? मला धुळीची एलर्जी. आता शिंका थांबणार नाही. ओके. अरे देवा, एक मिनिट थांब. नेहा, एक सेकंड. आता शिंका येत राहील. ओके, मी 1 सेकंड. मी माझ्याकडे रुमाल पण नाहीये.
दुपट्टा बांधते मी थांब. ओके 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 काय मी काही हेल्प करू का? मी दुपट्टा बांधते थांब. हा प्लीज इथे केस हे मागे कर ना. या ओके ए केस 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 बाजूला. परी छान वाटते ना रांगोळी. हो खूप छान वाटते. आई मी दिवाळीत स्वतः रांगोळी काढणार. तुम्हाला अजिबात हेल्प करायची नाही. ओके मी इथे काढणार मोठी रांगोळी आणि तू इथे छोटी काढे. ओके. नेहा आहेस का? अगं नेहा काय सुंदर रांगोळी काढलीस. थँक्यू काकू. अगं तुझ्याकडे जरा काम होतं म्हणून आले. सांगा ना काकू काय आज काम? गुड्डीला ना आमच्या बघायला येणार आहेत. अरे वा. आमची खोली थोडी छोटी पडते. पाहुणे आले तर पाय ठेवायला सुद्धा जागा उरणार नाही. थोडे पाहुणे आल्यावर तुझ्याकडे ऍडजस्ट करू का? हो काकू. आणखीन एक नेहा काम करशील का? आमच्या गुड्डीला जरा तयार करशील का? नक्की. आणखीन एक, तू आज घरी काही बनवू नकोस. मी श्रीखंडपुरीचा बेत केलाय पाहुण्यांसाठी. दोघी आमच्याकडे जेवायला. मला श्रीखंडपुरी खूप आवडते. मी पुरी जास्त खाईन आणि श्रीखंड थोडस खाईन. ओके गुड गर्ल. बर नेहा मी येते. हा मला अजून बरीच तयारी करायची आहे. आणि गुड्डीची साडी वगैरे मी पाठवून देते बरं का? हो काकू. चल गुड्डी ये ये परी ये गुड्डी ये ये आती बस. आई गुड्डी ताईला कोण बघायला येणार आहे? गुड्डी ताईला बघायला येणार म्हणजे आता गुड्डी ताई मोठी झाली ना मग तिचं लग्न होणार म्हणून तिला बघायला मुलगा येणार. कळलं? पण बघून काय होणार? मुलगा मुलगीला बघणार, त्यांच्यामध्ये बोलणं होणार आणि जर एकमेकांना आवडले तर लग्न करणार. पण नाही आवडले तर? नाही आवडले तर दुसरा मुलगा बघायचा. चला आपण तयारी करूया. मज्जा आहे बाबा एका मुलीची. अरे कसली मजा. मला नाही इंटरेस्ट. तरी आईला बोललेले डोक्याचं दही करू नको म्हणून. अरे लग्न करून कशाला डोक्याला शॉट द्यायचाय. अरे आपलं मस्त खायचं प्यायचं मजा करायची मैत्रिणींसोबत टिपी करायचं बस. कशाला पाहिजे लाईफ मध्ये मचमच. आई डोक्याचं दही म्हणजे काय? तू काकूकडे खेळायला जा ना परी. पण आई मचमच म्हणजे काय? तू जा ना काकूंकडे. मी तुला नंतर सगळं सांगते. जा. गुड्डी असा विचार करू नकोस. म्हणजे असं काही ठरवू नकोस. तू त्याला एकदा भेट तरी. यू नेव्हर नो तुला तो आवडेल. चला मी तुला तयार करते. कम चल. Yeah, Danny, so basically what we've done is we've sent you samples. What I want you to do is take the samples to the market, get them tested, and give me your genuine feedback. Once we get the feedback, what we'll do is we'll make the required changes and we'll get into production. Is that okay? Yeah. Sir. Send it out there. सरांचे कपडे लॉन्ड्री मध्ये घेऊन जात असताना त्यांच्या खिशात ही चिठ्ठी सापडली. यश लव्स नेहा. क्या बात है. Yeah, and yeah, Danny. No, what I'll do is I'll have Sameer dance on my. No, I'll have Sameer coordinate on my behalf. Yeah, that's what I meant. Yeah. I know. They send the note by mistake. I mean, they sent that email by mistake. Yeah.
No, yeah, Danny, are we done? I've got some other calls to do. Thanks, Danny. Bye. And another call is here. अजिबात देणार नाही, मी तुला देणार नाही चिठ्ठी देणार नाही. मी तुला चिठ्ठी देणार नाही. जग्गू ओके नाही सांगणार मला उठू दे. चिठ्ठी दे समीर. ओके, तुला हीच भीती आहे ना मी हे जग्गूला सांगेन. हो, डोंट वरी, मी सांगणार नाही. चिठ्ठी दे. मी डायरेक्ट दाखवतो. समीर चिठ्ठी दे, भंकस करू नको. मी आधी सांगतो मी चेष्टा करत नाहीये. मी आजोबांना खरंच दाखवणार आहे. अरे किती दिवसांनी माझ्या हाताला घबाड लागले यार, मला दाखवायला पाहिजे आजोबांना. ऍक्च्युली यू नो व्हॉट, तुझा दाखव आजोबांना. जाऊ. हा, पण जेव्हा दाखवशील ना तेव्हा चिठ्ठीची दुसरी बाजू पण दाखव. असं काय असणार आहे दुसऱ्या बाजूला एवढं. हे समीर लव्ह शौफाली. हे काय लिहिलंय? कुणी दीडशाण्याने लिहिलंय? त्याच दीडशाण्याचं काम आहे ज्यांनी हे लिहिलं. अच्छा, म्हणजे शेफालीने लिहिलंय. अरे बरं, लिहिलंय ते लिहिलंय काय? शेफालीचं स्पेलिंग लिहिलंय यार. शौफावली. कारण तिचं असं म्हणणं आहे की तसं स्पेलिंग लिहिल्यामुळे समीरचं तिच्यावर 86% प्रेम आहे. नाही तर फक्त पासिंग मार्क मिळत होते 36%. हे खरं लव्ह मीटर आहे. 86% समीर लव्स शौफावली. काय डोक्यावर पडलीये का ती? हे असं काही नसतं रे. हे सगळं चल आपण आजोबांना दाखवू. अरे नाही, हे चूक आहे सगळे. चाइल्डिश. अरे त्यांना कळू दे की तुझं कोणावर तरी प्रेम आहे, तुला लग्न करायचंय, खुश होतील ते. मला वाटलं तू हाताला सापडलास, पण हा काही फार महत्वाचा कागद नाही. मीटिंग झालीये, तो कागद मी जरा दाखवून येतो. प्लीज प्लीज करशील परत असं? असे असे चाळे जे काय करत होतास. आय एम सॉरी. कॉमेडियन. मम्मा, पप्पा, ग्रँडपा, यश दादाचं लव्ह लेटर. एक नमुनाच आहे. काय म्हणाला तू आता? यश दादाचं लव्ह लेटर. धर त्याला. ए पिकुचू, या ना या. अँड फायनली इट्स ग्रूम्स टर्न. हा, म्हणजे ज्याच्यासाठी इतका सगळा खटाटोप चाललाय ती वेळ आली आता. यू प्लीज हॅव अ सीट. ओ इट्स ओके. यश प्लीज हॅव अ सीट. हो, इंटरव्ह्यू सुरू करू शकता. अगं इंटरव्ह्यू घेण्याची गरजच काय आहे? मी तर म्हणते सिमी, तू लवकरात लवकर लग्नाची तयारी सुरूच कर. यशसाठी मी एक अतिशय छान अशी मुलगी शोधणार आहे, त्याला साजेशी त्याची बायको. Oh wow! Isn't it that lovely, Yash? Oh my goodness. यश, काय अपेक्षा आहेत मुलीकडून? म्हणजे कशी लाईफ पार्टनर हवी आहे? मिसेस कर्णिक, आपण प्लीज इथे थांबूया का? टू टेल यू द ट्रूथ, मला नकोय कोणी लाईफ पार्टनर. खरं म्हणजे मला लग्नच करायचं नाही. सो इफ यू विल जस्ट एक्सक्यूज मी. काकू प्लीज, तू म्हणालीस म्हणून मी यांच्याशी बोलायला तयार झालो, पण आय कांट डू दिस. मिसेस कर्णिक, आय एम सॉरी, पण मला लग्न या विषयामध्ये काही इंटरेस्ट नाही. प्लीज डोंट गेट मी रॉंग. आय रिअली रिस्पेक्ट यू आणि मला तुमच्या प्रोफेशन बद्दलही आदर आहे, पण मी हे नाही करू शकत. तुमचा जो मी एवढा वेळ वाया घालवला त्यासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी. एक्सक्यूज मी. Yash, please listen to. Oh, I'm extremely sorry. Please don't mind, huh? इट्स ओके, इट्स ओके. I mean, यशला ना अजून कळत नाहीये की त्याला जेन्युइनली एका चांगल्या लाईफ पार्टनरची गरज आहे. बट मी समजावते त्याला.
यू डोंट वरी, ओके? तोपर्यंत तुम्ही त्याच्यासाठी एक चांगली मुलगी शोधायला लागा. बाळा चल बेटा, गुड्डी ताईकडे जेवायला जायचंय ना. थांब, मी काका काकूंना सांगते. नाही नाही नाही, काकू नको. काकांना बरं नाही ना, काकू काकांबरोबर थांबले, आपणच जायचं. आणि मी काय सांगितलंय ते लक्षात आहे ना? हो, मला सगळं लक्षात आहे. मी जास्त बडबड करणार नाही, भूक लागली असं म्हणणार नाही, आणि तू माझ्याकडे डोळे मोठे केल्यावर मी श्रीखंड खाणार नाही. मला सगळं लक्षात आहे. शहाणा माझा बा. चल आता पटकन चल. म्हणजे ती पोरगी आवडली तुला? हा चांगलंय. ती काय म्हणते, आपण लग्न करून येऊ, पण ते रोज रोज सासूने डोक्याचं दही केलं तर कसं करायचं ना? त्या गुड्डीबद्दल नाही बोलताय मी. मग तिच्या बाजूला जी होती ना, ती आवडली भाई आपल्याला. ती गुड्डीची वकिली करत होती. हा करेक्ट, तीच. अरे भाई कसली होती रे ती, म्हणजे मला असं झालं ना. थांब जरा थांब. नाही, तुला लग्न करायची घाई झाली आहे मी समजू शकतो, पण तुला बाप व्हायची इतकी घाई झाली असेल हे माहित नव्हतं मला. बाप व्हायची म्हणजे? अबे लग्न झालंय तिचं, 4 वर्षाची पोरगी आहे तिला. काय गोष्ट करतो? गुड्डी सोबत बोलत होतास ना तेव्हा माहिती काढली मी. छोटी मुलगी आहे तिला? हा. अरे त्या ऍडव्हर्टाईज मध्ये दाखवतात तसं साबण वगैरे लावत असणारी. पण भाई ही जर आधी भेटली असती ना. आताही पटवू शकतोस तू तिला. कसं काय? नवरा सोडून गेलाय तिचा. पागल काण्यात गेला असणार. अरे असल्या चिकण्या पोरीला सोडून कुठला नवरा पळून जातोय? डोक्याच्या भारावर पडला असेल तो. हे भाई ते काय पण असेल, पण तू तिचा विचार सोड आणि त्या गुड्डीचा विचार कर. अरे ती गुड्डी बिड्डी नको आहे मला. अरे आता मला ही सवी आहे. मग तिच्याबरोबर ती मुलगी पण येईल तुझ्याबरोबर फ्री. हा, आणि तुझ्याच्याने कशाला पटते रे ती? अरे का नाही पटणार? अरे अशा नवऱ्यानं टाकलेल्या बाईला कोणीतरी लग्न करताय एवढंच पुरेसं आहे. मग तू लग्न करणार? अरे मग लग्न करताय असं सांगायचं, थोडे दिवस झुलवायचं आणि मग सोडून द्यायचं. आणि मग त्या मुलीचं काय? हा, कबाब में हड्डी, तिचं काय करशील? अरे त्या 4 वर्षाच्या मुलीचं काय एवढं टेन्शन घेतोय? तिला टाकायचं बोर्डिंग मध्ये, मग आम्ही दोघं मोकळे. चहा मारलीच. शेफाली इथे कुठे चाललीये? तुझं डेस्क इथे इथे इथे. शेफाली शेफाली शेफाली. हा, घारतोंडे काय बोलले? तू झोपेत आहेस का? मला पण असंच वाटत होतं की मी झोपेत आहे आणि स्वप्न बघते, पण हे सगळं खरंच घडतंय माझ्या बरोबर. काय घडतंय? उन्होंने बुलाया है. किसने? शेफाली जा नको सांग. सांग दे ना. हे बघ, हे काय आहे? फाईल आहे. अगं ही साधी सुधी फाईल नाहीये, हे मला लागलेलं 500 करोडच्या लॉटरीचं तिकीट आहे. घारतोंडे सरांनी ही फाईल घेऊन मला समीर सरांच्या घरी जायला सांगितलंय. म्हणजे ही फाईल सिम्मी मॅडमना द्यायची आहे आणि त्या गाडी सुद्धा पाठवणार आहेत. जा तू. नेहा तू पण चल ना माझ्या बरोबर. अगं मी काय करू? घारतोंडे सरांनी तुला सांगितलंय ना. असं काय करतेस यार नेहा? तू मगाशीच म्हणालीस ना आज काम जास्त नाहीये म्हणून. आणि तसंही यार मी पहिल्यांदाच माझ्या सासरी जाते. मग नवरी मुली सोबत करवली नको का? थोडी वेडसर आहेस का तू? तू चल ना यार, तू चल प्लीज ना. नको शेफाली, ते खंडाळाला राहतात, खूप लांब आहे त्यांचं घर. तर काय झालं यार, आपल्याला गाडीनेच जायचंय आणि आपण असे जाऊ आणि असे येऊ. शेफाली घारतोंडे सर ओरडतील मला. ऐक ना शेफाली, मला नाही. शेफाली अगं चल ना, काय करतेस? माझा 500 करोडचा पॅलेस, माझं सासर. हो गॉड, नेहा बघ ना. शेफाली नेहा, अगं मी इथे राहायला येणार आहे. हे माझं घर असणार आहे.
शेफाली हळू बोल, कोणी ऐकलं तर. नेहा यार मला खूप आनंद झाला यार. मी कसं कंट्रोल करू स्वतःला. हो गॉड, गाडी तुमच्या थांबा. ही गाडी अशी घरात फिरायला म्हणून आहे का? हो. मला या गाडीत बसायचंय. दादा प्लीज मला एक राऊंड द्याल या गाडीचा प्लीज. या बसा. नेहा बाय, भेटू का? चल धन्नो. दादा तुमचं नाव काय हो? जॉन. जॉन. जॉन एक्सक्यूज मी, मला सिम्मी मॅमला भेटायचं. तुम्ही कोण? मी मुंबई ब्रांचून आली. तू इथे का आलीस? हॅलो मॅम. मॅम ही फाईल. मी तुला विचारलंय का आलीस तू इथे? मॅम ते कारतोंडे सरांनी. त्यांनी पाठवलं तुला? नाही, त्यांनी मला नाही, शेफालीला पाठवलं. एक्झॅक्टली. मग शेफालीला इथे पाठवलेलं असताना तू का आलीस इथे? नो नो नो, आय एक्झॅक्टली नो युअर टाइप्स. म्हणजे आपण किती सिनियर आहोत, सिन्सिअर आहोत हे समोरच्याला दाखवून इम्प्रेस करायचं असतं तुला, राईट? पण मला इम्प्रेस करणं ना इतकी सोपी गोष्ट नाहीये. ओके? आणि मला तुझ्या मनात नेमकं काय चाललंय कळतंय, एक्झॅक्टली कळतंय. ऑफिस समोर छान मोठी गाडी आली आहे, एसी आहे. चला दुपारी फिरून येऊया. नाही मॅम, तसं नाहीये. मी फक्त बोलायला सांगितलंय तुला. हे घर माझं आहे, इथे माझी मर्जी चालते. सो माझ्या परमिशन शिवाय तोंड उघडायचं नाही. यू गॉट इट? वंडरफुल. आणि शेफालीला जर इथे कामासाठी पाठवलंय तर ते काम शेफालीच करणार. तुझी गरज नाहीये इथे. मूव्ह आउट ऍज क्विकली ऍज यू कॅन. हॅलो नेहा. नेहा अगं हे घर नाहीये, हा राजवाडा आहे, राजवाडा. शेफाली ही फाईल तू ठेव. तुला सांगितलं ना, तू करे काम. मी बाहेर थांबते. अगं नेहा, हिला काय झालं आता? नमस्कार करते. इट्स ओके प्लीज, इट्स ओके. प्रत्येक वेळी भेटल्यानंतर असं पाया पडण्याची गरज नाहीये. असं कसं मॅम? तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात ना. इट्स फाईल. अरे हो, ऍक्च्युली तुमचं घर बघून मी विसरूनच गेले की मी इथे कशासाठी आलीये. दॅट्स ऑल राईट. फाईल, ही फाईल घारतोंडे सरांनीच तुम्हाला द्यायला सांगितलीये मॅम. सरांनी यात काय हेही सांगितलं असेलच. घारतोंडे सरांनी सांगितलं की ही फाईल सरांच्या घरी घेऊन जा, आणि त्यानंतर मी काहीच ऐकलं नाही. पण प्रवासात येताना फाईल वाचली असेल, राईट? नाही मॅम, ऍक्च्युली काय झालं ना, इथे याच्या एक्साइटमेंट मध्ये मला दुसरं काही दिसलंच नाही मॅम. सॉरी मॅम. ह्यात बघायचं होतं का काय आहे ते. मी आता करते मॅम, आता. थँक्यू. इम्पॉर्टंट फाईल आहे. आणल्याबद्दल थँक्यू सो मच. यू मे लिव्ह नाउ. बाय. ओके मॅम. बाय मॅम. वहिनी, पप्पांच्या या हार्ट अटॅकमुळे त्यांचा कुठला काय तो प्लॅन फिसकटला वाटतं. तिला जरा हळू बोल. कोणी ऐकलं ना तुला घराबाहेरचा रस्ता दाखवते. मला घराबाहेरचा रस्ता माहितीये. जरा गप्प बस. काय झालं डॉक्टर? असं अचानक छातीत का दुखायला लागलं त्यांच्या? काही विशेष नाही. चौधरी साहेब, आता तुम्ही बिझनेसचा अजिबात स्ट्रेस घेऊ नका. सगळं काही यशवर सोपवून मोकळे व्हा.
2-4 दिवसात ही विल बी ऍब्सोल्युटली फाईन. तुम्ही सगळे जरा प्लीज बाहेर या. मला तुम्हाला सगळ्यांशी काय बोलायचं. आजोबा आलोच. यश, काय झालं आजोबा? काही हवंय का तुम्हाला? पाणी हवंय? नाही नाही, मला पाणी बिणी काही नको. मला काय हवंय ते तुला माहिती आहे. आजोबा तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये. आणि तुम्ही प्लीज आता काही बोलू नका. आराम करा ना, नका त्रास करून घेऊ. आपण नंतर बोलू. अरे आता मला बरं वाटावं म्हणून डॉक्टर म्हणताय ठीक आहे म्हणून, पण तसं काही नाही. मला माहिती ना माझं काही खरं नाहीये. आजोबा असं काही बोलू नका प्लीज. बघा तुम्हाला काही होणार नाही. अरे बाळा, मी आता काय तरुण राहिलं का? मी पिकलेलं पान कधी गळून बुडू शकतो मी. आजोबा प्लीज माझं एक, तुझं जीव आहे ना माझ्या. काय प्रश्न आहे का आजोबा? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मला वचन दे तू लवकरात लवकर लग्न करशील. यश, तू लवकरात लवकर एक चांगली मुलगी बघ आणि लग्न करून टाक. तू जोपर्यंत लग्न करणार नाहीस तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. आजोबा हे सगळं बोलायची वेळ आहे का? तुम्ही आधी स्वतःची काळजी घ्या प्लीज. वेळ हातात निघून जायच्या अगोदर तू मला वचन दे की तू लग्न करशील म्हणून. यश, अरे तू इतका विचार कसला करतोस? आजोबांची अवस्था बघ ना. हे त्यांना वचन की तू लवकरात लवकर लग्न करशील. बघ त्यांच्याकडे. लग्नाविषयीची माझी मतं तुला माहिती आहेत. मला नाही करायचं लग्न. यू नो इट वेल राईट. अरे तुझं बरोबर आहे यश, पण आता महत्वाचं काय मला सांग. आजोबांची तब्येत का तुझी मतं? कमॉन यार. आता माझ्या कुणाकडून काही अपेक्षा नाही. समीर, हो यशचं लग्न होण्या अगोदर जर माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या चितेला तू अग्नी देशील. अप्पा, मी तुम्हाला वचन देतो आजोबा. वचन देतो लवकरात लवकर लग्न करेन. दरवेळेला असं टोचून बोलणं गरजेचं आहे का? अगो मी काही होणार नाहीये काकांना. काका बरे होतील. आणि आणि नाहीच बरे झाले तर नेहा, वचन दे मला. तू पुन्हा लग्न करशील. आत्ताच्या आत्ता वचन हवंय मला.